दिवस रात्र कष्ट करून भरघोस असं पीक आणायचं. वरून निसर्गाची अवकृपा झाली की सरकारकडे मदतीची याचना करायची. सरकार मदतीचे आकडे जाहीर करतं. अपेक्षित मदत न मिळता तुटपुंजी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. मात्र या मदतीवर देखील काही भ्रष्ट अधिकारी डोळा ठेवतात आणि डल्ला मारतात. असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यात उघडकीस आला. अतिवृष्टी झाली म्हणून सरकारने मदत जाहीर केली. परंतु ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात न जाता जिल्ह्यातील तलाठी आणि इतर अधिकाऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली. तब्बल 100 कोटींचा प्रथमदर्शनी घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं. तपासाअंती हा घोटाळा 25 कोटींचा असल्याचं निष्पन्न झालं. 28 तलाठ्यांचं निलंबन झालं. हेच निलंबन मागं घेण्यासाठी तलाठ्यांनी फिल्डिंग लावली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या ताटातील घास हिरवणाऱ्या या तलाठ्यांना पुन्हा नियुक्ती देऊ नका अशा प्रकारचे निवेदन थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवण्यात आलंय. तसेच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांना देखील निवेदनाद्वारे ही मोठी मागणी करण्यात आली आहे. जालन्यातील साहिल पाटील या पत्रकाराने ही मागणी केली आहे. त्यांच्या ताटातला घास या लोकांनी जे परस्पर बनावट लाभार्थी दाखवले, जे की शेतकऱ्याचा हक्काचा आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तर अत्यंत विदारक अवस्था आहे शेतकऱ्यांची. अशा शेतकऱ्याच्या ताटातला घास यांनी बनावट शेतकरी तयार करून यांचे नातेवाईकांना शेतकरी दाखवून, काही तर विदर्भातले तलाठी आहेत, काही मुंबई साईडचे तलाठी आहेत, त्यांनी इथं येऊन की त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र यांना शेतकरी दाखवलं त्या गावात. आणि त्या गावात म्हणजे अंबड घनसावंगीमधल्या वेगवेगळ्या गावातलं जे अनुदान आहे हे परस्पर लाटलं. ही गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे. आपण सगळ्यांनीच पाहिलं की अतिवृष्टी अनुदान घोटाळा जो की जालना जिल्ह्याचा सभागृहात गाजला, विधानमंडळात गाजला, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात गाठला. सुरुवातीला या अतिवृष्टी घोटाळ्याची व्याप्ती 100 कोटींची असल्याचा दावा आमदारांनी केला होता. मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी समिती नेमण्यात आली आणि हा घोटाळा अंबड घनसावंगी तालुक्यामध्ये 25 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असं त्या चौकशीनं अहवाल दिला. त्यानंतर काही महसूल सहाय्यक असतील, मंडळ अधिकारी असतील, तलाठी, ग्राममहसूल अधिकारी आणि कोतवाल असतील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता आणि पोलिसांनी या प्रकरणात चांगला तपास केला. मात्र आता याच प्रकरणातील 28 जे की तलाठी आहेत, महसूल सहाय्यक आहेत, मंडळ अधिकारी आहेत आणि कोतवाल आहेत, अशा 28 जणांनी आता परत आम्हाला त्यांची निलंबन झालं होतं. निलंबनानंतर त्यांनी आता आम्हाला परत याच्यात घ्यावं, नियुक्त्या द्याव्यात अशी मागणी आता प्रशासनाकडे केली. आणि असं समजतं की ते विभागीय आयुक्तामधील एका समितीकडे ते गेलेत, जी निलंबन समिती असते ती समिती यावर निर्णय घेणार आहे. परंतु विषय असा आहे की आणि त्यामुळे या तलाठ्यांना, मंडळ अधिकाऱ्यांना आणि महसूल सहाय्यकांना परत प्रशासनानं कोणत्याही प्रकारे यांची दया दाखवू नये, यांची नियुक्ती करू नये ही मागणी आज मी माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे, माननीय जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे केली आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. जर प्रशासनाने यांना परत नियुक्त्या दिल्या तर ह्या आरोपीकडून अशा प्रकारचा मोठा घोटाळा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना त्यांची जी मोडस ऑपरेंडी आहे ती वापरून ते महसूल विभागात अशाच प्रकारे वेगवेगळे गुन्हे करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांनी केलेला हा अपराध गंभीर स्वरूपाचा आहे आणि त्यामुळे त्यांना नियुक्ती देण्याऐवजी प्रशासनानं बडतर्फ करावं अशी मागणी केली आहे. आणि जर प्रशासनाने त्यांना नियुक्त्या दिल्या तर लोकशाही मार्गाने हा लढा आम्ही लढत राहू. काय नाव आपलं? साहिल पिठोरे पाटील, जालना.